कामगार एकजुटीचा घर आमच्या हक्काचं नाही कोणाच्या बापाचं, घर आमच्या हक्काचं नाही कोणाच्या बापाचं, आवाज कुणाचा आवाज कुणाचा कोण बोलतं देणार नाही, कोण बोलतो देणार नाही, आमच्या मागण्या मान्य करा, आमच्या मागण्या. नमस्कार. आज म्हणजे प्रत्येक महिन्याला आम्ही ह्यासाठी मासिक मीटिंग घेतो की गिरणी कामगाराला चार्जिंग करावं लागतं आणि चार्जिंग केल्याशिवाय गिरणी कामगार महिनाभर हे ॲप्टिट्यूड राहत नाही. त्यामुळे त्यांना चार्जिंग करणं गरजेचं आहे आणि विशेष म्हणजे प्रत्येक महिन्याला आमचे लोक उपस्थित राहतात. पाऊस असो, ऊन असो, वारा असो, कुठलाही वेळ काळ बघत नाहीत आणि प्रत्येक मासिक मीटिंगला आमचे लोक उपस्थित राहतात. दुसरी गोष्ट म्हणजे गिरण गावामध्ये एक वेगळाच माहोल निर्माण झाला. त्या अधिवेशनामध्ये आमचे लोकनेते आणि गिरणी कामगारांचे सर्वस्व माननीय सचिन भाऊ अहिर हे उच्च पदावरती गेलेत आणि त्यांना उपसभापती म्हणून त्यांची नियुक्ती झाली. त्यामध्ये सगळेच गिरणी कामगार गिरणी कामगाराला खात्री पटली की आपला नेता, आपला जवळचा माणूस उच्च पदावरती गेला आहे आणि उच्चपदी गेल्यावरती लवकरात लवकर आमचा मार्ग सुकर होईल आणि संपूर्ण गिरणी पुनर्वसन हे मुंबईत होईल असं गिरणी कामगारांच्या मनामध्ये, प्रत्येक गिरणी खुणगाट मनामध्ये मांडली आहे. 14 गिरणी संघटनांच्या जे आपले अध्यक्ष आहेत त्यांची एक सभा झाली होती, मीटिंग झाली होती. यामध्ये 2 महिन्यामध्ये एक पक्का तुम्हाला एक आश्वासन मिळेल असे एक आश्वासन भेटलं होतं. याबद्दल आपलं काय मत आहे? काय झालं माहिती आहे मॅडम, असीम गुप्ता जो आम्हाला वाटतं गेल्या महिन्यात 17 जून त्यांना मीटिंग झाली होती. 17 जूनमध्ये मीटिंग झाल्यानंतर त्यांनी सर्व काही सांगितलं. जो आराखडा ज्याच्यामध्ये काही डिस्प्यूट नाही किंवा काही प्रॉब्लेम नाही ते घरं आपण बांधायला घेत आहोत आणि ती घरं बांधायला घेणार आहोत आणि लवकरात लवकर निर्णय लागेल. त्याच्यानंतर काय झालं, अधिवेशन चालू झालं. अधिवेशन चालू झाल्यामुळे काय प्रॉब्लेम झाला की आमची त्यांची भेट झाली नाही. पण आता काय आमचा आताचा काय वेगळा उत्साह आहे. सचिन भाऊ झालेत म्हणजे आम्हाला आता जवळजवळ आम्ही अर्धी लढाई जिंकली असं आमच्यामध्ये हत्तीचं बळ आलेलं आहे आणि आता आम्हाला वाटतं की आम्ही अर्धी लढाई जिंकली आहोत. फक्त आता आम्हाला भाऊंना प्रत्येक वेळेस पुश करावं लागेल आणि पुश केल्यानंतर यंत्रणा ऑटोमॅटिक हालेल अशी आम्हाला खात्री आहे. गिरणी कामगारांनी जसं सचिन भाऊ अहिर यांचं तुम्ही म्हणताय की त्यांनी पदावरती गेलेले आहेत, तर त्या पदाचा उपयोग गिरणी कामगारांना नक्की वाटते का तुम्हाला घरं मिळण्यासाठी होईलच का? की आधी आशा पकडून चाललेले आहेत गिरणी कामगार? नाही, कसं माहिती आहे का, तळागाळातले ते आहेत, ते गिरणी कामगार होते. कटाव मिलमध्ये कामाला राहिले होते 20 वर्षा वयामध्ये ते कामाला राहिले आणि कामाला राहिल्यानंतर राष्ट्रीय मिलचे सदस्य बनून ते आता परत ते अध्यक्ष झाले. पहिले सेक्रेटरी होते, नंतर अध्यक्ष झाले आणि अध्यक्ष झाल्यानंतर बरेच त्यांनी कार्यकाळ चांगल्या प्रकारे हाताळला होता. बऱ्याच गिरणी कामगाराची संघटना, गिरणी कामगाराचे जे काम करतात इतरही त्यांच्या पुणे असो, मुंबई असो, इतरही काही संघटना त्यांच्याबरोबर आहेत आणि ते त्यांचं काम पाहतात. पण आता आम्हाला विशेष म्हणजे काय झालं माहिती आहे का, आम्हाला खात्री आहे की आमचा माणूस उच्च पदावरती गेला आणि आम्हाला न्याय मिळेल अशी आम्हाला गिरणी कामगारांना आम्हाला खात्री आहे की बाबा पहिलं कसं होतं, आम्ही विरोधामध्ये होतो, भाऊ आमच्या बरोबर बसायचे आणि आम्ही समोरच्याला ठणकावून सांगत होतो की आम्हाला घर कधी मिळणार, कधी काय मिळणार. आता भाऊ देण्यामध्ये बसले. आता शिंदेसाहेब किंवा देवेंद्र फडणवीस साहेब किंवा पवारताई यांच्या बाजूला न बसले. त्यांच्या बाजूला बसल्यामुळे आता काय माहिती आहे का, आम्ही तर आमचा लढा काही शांत राहणार नाही, थंड राहणार नाही, आणखीन जोमाने आम्हाला उभंच राहावं लागेल. तुमचा माणूस आला तर आम्ही काही शांत बसणार नाही. आमच्या माणसाला सांगण्यासाठी तरी आम्हाला एकत्र यावं लागेल आणि एकत्र येऊन भाऊंना सांगावं लागेल की बाबा गिरणी कामगार 1982ला संप झाला, आता जवळजवळ 42 ते 43 वर्ष झाली की आता कुठेतरी तुमच्या हातून श्री गणेश व्हावा ही एक इच्छा आहे. गिरणी कामगारांना संप होऊन तुम्ही म्हणता 40-43 वर्ष झालेली आहेत, तर गिरणी कामगारांचा हाल तुम्ही स्वतः डोळ्यांनी पाहिलेले आहेत. जे गावाखेड्यामध्ये राहत आहेत त्यांचे तर अत्यंत हाल होत आहेत. या सगळ्याला बघून, या सगळ्या परिस्थितीला बघून कशा पद्धतीच्या मागण्या तुम्ही आता सरकारकडे करणार आहात आणि गिरणी कामगारांचे जे आता हाल आहेत त्यानुसार त्यांच्या पेन्शनचा सुद्धा तुम्ही काही प्रश्न मांडणार आहात का आणि वंचितांचा प्रश्न कशा पद्धतीने तुम्ही सोडवणार आहात? तर गेल्या महिन्यातच आम्ही सातारा कोरेगाव फाटा, मुगाव फाटा म्हणून आहे, तिथे एक आमच्या कार्यकर्त्यांनी मिटिंग लावली होती. त्या मिटिंगला मी स्वतः गेलो होतो आणि रमाकांत बने होते, परत हे होते आपले मुरुद देसाई साहेब होते आणि
सिंद्रे साहेब होते आणि तिथल्या साहेबा एका पदाधिकाऱ्यांनी निकम म्हणून त्यांनी एक मीटिंग आयोजित केली होती. त्या मीटिंगमध्ये बहुसंख्य गिरणी कामगार उपस्थित होता. जवळजवळ मला वाटतं 150-200 लोक उपस्थित होते की त्यांना खात्री पटली 14 संघटना एकत्रित आल्यात म्हणजे आता कुठे ना कुठेतरी गिरणी कामगाराला न्याय मिळेल आणि गिरणी कामगाराचा जो विकास कुंठला होता, घराचा असो किंवा नोकरीचा असो किंवा इतर मागण्यांचा असो, काही लोकांनी फॉर्म पण नाही भरले, त्यांचा विकास कुठला होता तो आता कुठे ना कुठेतरी 14 संघटना करतील असा गिरणी कामगाराला विश्वास निर्माण झाला. आपल्या वतीने गिरणी कामगारांना जे आता आपल्यापर्यंत जोडले जात आहेत किंवा जोडलेले नाही आहेत त्यांना काय सांगाल? गिरणी कामगारांना मी एकच सांगू इच्छितो, आता काय माहिती आहे का, तुम्ही आपला मराठीमध्ये म्हण आहे, जर आपण स्वयंपाक करतो शिजवपर्यंत तुम्ही दम काढलेला आहे, आता फक्त थंड होईपर्यंत थोडं म्हणजे आपल्याला खाता येईल, थंड थोडं झालं तर आपण खाऊ शकतो, थंड होईपर्यंत तुम्ही थोडा धीर धरा. आता सरकार आपलं आहे आणि विरोधक पण आपले आहेत, विरोधक पण प्रखरपणे बाजू मांडतील गिरणी कामगाराची आणि सरकारामध्ये आपला माणूस गेलेला, हक्काचा माणूस गेलेला आणि हक्काचा माणूस गेल्यामुळे आपले प्रश्न आणि संपूर्ण गिरणी कामगाराचा प्रश्न आहे उपस्थित केलेला आहे की संपूर्ण गिरणी कामगाराचं पुनर्वसन हे मुंबईत व्हावं. कारण प्रत्येक ठिकाणी ज्या ज्या छोट्या मोठ्या घडामोडी होतात किंवा जिथे जिथे प्रोजेक्ट होत आहेत तिकडचा 1% EPS आपल्याला द्यायला सरकार तयार झाले आणि तो जो EPS मिळवला आणि तो जो एक टोटल EPS एकत्र घेतला तरी आपल्यामध्ये पुन्हा एकदा गिरणगाव म्हणून मुंबईमध्ये आपलं निर्माण होऊ शकतं. विशेष म्हणजे एक सांगायचं राहिलं गेलं बोलण्याच्या ओघामध्ये, कारण सन्माननीय सचिन भाऊ यांची उपसभापती म्हणून निवड झाली. परवाच आमची शुक्रवारी मीटिंग झाली. त्या मीटिंगमध्ये सगळ्या 14 संघटनाचे 2-2 प्रतिनिधी उपस्थित होते आणि त्याच्यामध्ये तारीख ठरली गेली किंवा साहेबांचा सत्कार घ्यायचा, भाऊंचा सत्कार घ्यायचा, एक वार ठरवावा लागेल. तर तो वार ठरलेला मंगळवारी 14 तारीख आणि पहिले जे ठरले होते हॉल तो रद्द झाला आहे आणि आता राष्ट्रीय संघाचाच महात्मा गांधी हॉल म्हणून तो हॉलमध्ये दुपारी 3 वाजता भाऊंच्या सत्कारासाठी यायचं आहे. मी सर्व आमच्या जे सभासद असतील, जे गिरणी कामगार असतील आपल्या माध्यमाद्वारे सांगू इच्छितो की आपला नेता, आपला माणूस उच्च पदावरती गेला, त्यांचा सन्मान करणं हे गिरणी कामगाराचं परम कर्तव्य आहे. कारण प्रत्येकाने 2:30 ते 2:45 दरम्यान 14 तारखेला राष्ट्रीय मिलन संघाच्या मेन गेटवरती उभं राहायचं आहे, थांबायचं आहे आणि आपण एकत्र जमून 3 वाजता आतमध्ये हॉलमध्ये जायचं आणि त्यावेळेस त्यांचा भाऊंचा सत्कार होईलच. 14 संघटनेच्या मार्फत सर्व गिरणी कामगारांवरती त्यावेळेस शांत ऐकून घ्यायचा. लवकरात लवकर जर आलात तरच तुम्हाला बसायला जागा मिळेल, नाहीतर पुन्हा उद्या मला म्हणू नका मोदीने आम्हाला सांगितलं नाही वेळेचं. जो वेळेवरती येईल त्याला जागा बसायला मिळेल, जो वेळेवर नाही येईल त्याला उभं राहून सत्कार बघावा लागेल, एवढं मी सांगतो. आज एवढे सभामध्ये आमची बुद्धविहारामध्ये मीटिंग झाली आणि बहुसंख्येने उपस्थित गिरणी कामगार दाखवलेले आहेत. त्यानंतर आता सत्कार सोहळा हा मंगळवारी दुपारी 3 वाजता होणार आहे. आम्ही गिरणी कामगारांचे कार्याध्यक्ष सचिन चव्हाण गिरणी कामगार सर्व कामगारांना उपस्थित म्हणून मंगळवारी हा भाऊंचा सत्कार सोहळा हा मोठ्या बहुसंख्येने होणार आहे आणि इथंच मी गिरणी कामगारांना मुंबईमध्ये घर मिळावं हे मी भाऊंना नम्र विनंती करतो आणि हक्काचे आमचा तुम्ही माणूस आहे आणि कामगारांचे सर्व जे काही घर मिळणार त्यांना आशीर्वाद द्यावा आणि मुंबईमध्ये जे चालू आहे SRAचा प्रोजेक्ट का म्हाडाचा प्रोजेक्ट आणि या सर्व गिरणी कामगारांना घर मुंबईत मिळावी मी ही विनंती करतो आणि माझे 2 शब्द इथं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर मी मनीषा भागुराम पेडामकर मिल कामगारांची वारस बोलते. वंचितचा मुद्दा घेते. आता मिल कामगार जे वंचित कामगार राहिलेले आहेत त्याने आता तुम्ही हार मानू नका, कारण आपले आनंद मोरे सर आता आपले सचिन भाऊ आयरे आता पदावर गेलेले आहेत. त्यांच्या मागे आनंद मोरे साहेब पाठी लागून आपला मुद्दा मांडणार आहेत. तर आपण सर्व मिल कामगारांनी एकच निष्ठ ठेवा की आपल्याला घर मिळणार, पण आपल्याला संघर्ष करावा लागेल व त्यांच्या पाठी लागून सचिन भाऊ आयरेंकडून आपल्याला करून घ्यायचं आहे. तर आपण सर्व मिल कामगारांनी दरवेळेला मीटिंगला हजर राहा आणि आपली उपस्थिती दाखवा. वंचित व अपात्र सगळ्यांनी दर महिन्याला मीटिंगला हजर राहा आणि आपल्या वंचितचा मुद्दा मांडलेला आहे. आता 1-2 महिन्यात आपली लॉटरीची म्हणजे फॉर्म काढायचे निघणारच आहे, अशी ही आनंदाची बातमी
मोरे सरांनी आजच्या मीटिंगला दिलेली आहे. तर वंचित कामगारांनी काही घाई करू नका, आपलं काम होणार आणि आपलं आनंद मोरे साहेब आयरे साहेबांच्या सचिन आयरे साहेबांच्या पाठी लागून पूर्ण होणार आहे. एवढं बोलून मी माझं भाषण संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. आजची आपली मीटिंगमध्ये बरेचसे संवाद गिरणी कामगारांबद्दल झाले आणि जी मंत्रालयात असीम गुप्ता साहेबांच्या समोर जी मीटिंग झाली त्याच्यात बरेचसे मुद्दे आमचे संघटनेचे अध्यक्ष मोरे साहेबांनी मार्गी लावले आहेत आणि तडात नेतील. यासाठी आम्ही उद्याच्या 24 तारीखला आंबेकर सभागृहात 14 तारखेला 14 तारीखला आंबेकर सभागृहात एकजुटीने आम्ही एकत्र राहून सचिन भाऊ अहिर यांच्या मागे आणि आनंद मोरे साहेबांच्या मागे आम्ही एकजुटीने हजर राहू ही माझ्या आज जमलेल्या 100 कामगारांच्या वतीने मी ग्वाही देतो. निष्पक्ष बातम्या, नवा दृष्टिकोन, युवा स्तंभ न्यूज नेटवर्क.